नमस्ते गाईज, मी कौशल ॲज अ KPG बीस्ट. आपण आज जाणार आहेत नाशिकच्या सगळ्यात मोठ्या जत्रेला आणि हा आहे माझा थर्ड ब्लॉग. सो कमेंट करा, लाईक करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. मतलब लेट्स गो गाईज. आता आपण आलेलो आहे अभिषेकच्या घरी, कारण अभिषेकचं घर राणीनगरपासून खूप जवळ आहे. आणि ही बघा ही संस्कृती काय बोल. आणि ही आमची आहे गिन्नी. हे बघा. सो गाईज आत्ता मी आलेलो आहे, थोडंसं खाऊन घेऊ म्हटलं. तर आमच्या इकडे धुळे स्पेशल खस्तापुरी आणि पावभाजी भेटते. सो आम्ही इथे खायला आलेलो आहे. इकडे रगडाभाजी खूप भारी भेटतं, खूप सेक्सी भेटतं. मग दाखवलं मी कसं काय बघा पॅटेस कसे लावलेले, खूप टेस्टी वाटतात. एकदम संस्कृती आली इथे खाते. बस मला जर थोडंसं खायला भेटलं तर खूपच बेस्ट आहे. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज देना यार. असं काय करते पुरी इतक्या कंजूस का असतात ना, काही समजतच नाही बाई. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की पुरी इतक्या कंजूस का असतात. काका मस्त बनवताय, मस्त. हे बघा मस्त दही, शेव आणि पापडी बिपडी टाकून मस्त आपलं रगडा पॅटीस बनलेला आहे. आता एक टेस्ट घेऊन दाखवतो तुम्हाला मी कसं लागतं बघून घेऊ. एक नंबर. हे सिडकोमध्ये सिव्हिल जवळ आहे हे लोकेशन. गाईज आत्ता रगडा पॅटीस खाऊन झालेला आहे आणि परत आलेलो आम्ही अभिषेककडे. आपल्याला आता राणीनगरला जायचं आहे. राणीनगरला जाऊ, तिथं काय काय आहे सगळं बघू. त्याच्यानंतर एक प्रेम मंदिर म्हणून सुद्धा एक भव्य देखावा नाशिकमध्ये उभारला गेला आहे, तो सुद्धा बघायचा आहे आमच्या एरियामध्ये. हा आमचा एरिया ॲक्च्युली. तर ह्या एरियामध्ये अजून काय काय नवीन नवीन आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो आज मी आजच्या ब्लॉगमध्ये. आणि बस एवढंच, अजून काय सांगणार आहे. आमची गिन्नी अशी वाट बघते, बिचारी वाट बघते. काका चालले आमचे. काका कुठे चालले? डाळ आणायला चालले अभिषेकचे पप्पा. दळण आणायला चालले अभिषेकचे पप्पा. सो अजून ब्लॉग बनवतोय काका मी. ब्लॉग नवीन YouTube चॅनल आहे माझं ब्लॉगचं. गिन्नी आमचा अभिषेक इतका थंड आहे काय सांगायचं. त्याच्याबद्दल तर पुरी दुनियाला माहिती असेल. सांग संस्कृती, अभिषेक कसा आहे? लेडीज बाई आहे अभिषेक. औरत बनने का शौक है. हे बघा असं बेल्ट धरून ठेवावं लागतं, नाही तर प्रमाणाच्या बाहेर उड्या मारते आमची गिन्नी. काही सो आम्ही आता आलेलो आहे इकडे. आम्ही चाललो आता जत्रेला. बघू तसं सजवलं तर खूप भारी आहे ॲक्च्युली, खूप छान सजवलेलं आहे. बघू आता कसं आहे काय. लास्टवाला ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर लास्टवाला ब्लॉग पण बघून घ्या. लास्टवाला ब्लॉगमध्ये मी नाशिकचे गणपतीचे मोठे मोठे जे फेमस प्रदर्शन आहे त्याच्याबद्दल दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये नाशिक रोडला जे काशी विश्वनाथचं झालेलं आहे मंदिर, तर तिथं आम्ही गेलेलो होतो, तर त्याच्याबद्दल पण बनवलेलं आहे. तर तुम्ही एकदा तो ब्लॉग जरी बघितला तो सुद्धा खूप सुंदर आहे. जर तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, एकदा पक्का बघा. काय काय आहे गाईज बघू आपण आता. ते बघा ही एंट्री आहे, खूप सुंदर फाउंटेन बिउंटन लावलेलं आहे. डेकोरेशन तर इतकं सुंदर केलेलं आहे, तुम्ही एकदा बघू शकता. डेकोरेशन पण खूप भारी आहे. हे गोमातेचं खूप सुंदर आहे. गोमाता राष्ट्र. लेट्स गो पुढे बघू आपल्याला काय करायचं. मोठं बनवलेलं आहे.
नामपूर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान नागपूर भाई, नागपूरकर लेजेंड भाई. इकडे लय भारी भारी होय. हा? सदैव उभी राहील. काहीच हे बघितलं आमच्या इथं हा सगळ्यात मोठावाला जत्रा ही सगळ्यात मोठी वाली जत्रा ही गणपती आणि आमच्या इथं नवरात्रीला सगळ्यात मोठी जत्रा भरते तर तीच आहे. बघू शकतात गर्दी पण बऱ्यापैकी आहे, गर्दी पण डिसेंट आहे. छोटे छोटे स्टॉल्स लावलेले आहे, छोटे छोटे स्टॉल्स आहे सगळे. बापरे कालिया थोडा जाडा आहे. हा भाई इथे खाऊ गल्ली आहे सगळी मस्त भारी आहे. नाहीये चल ना पुढे कसं अजून भरपूर गोष्टी. गाईज तुम्हाला एक्सपेक्टेड असेल की आम्ही थोडं बसून दाखवू, थोडा असं मजा वाटेल, पण आम्ही तिघी जण एवढे गरीब आहे काय सांगणार आहे. हे बघा गरिबीची लेवल मॅम मी सांगतो ही आमची लेवल 1 आहे. गरिबी लेवल 1 इकडे बघ काय ही गरिबी लेवल 1, गरीब लेवल 2 आणि हा गरीब फायनल बॉस. हा सगळ्यात गरीब. मैं गरीब हूँ. एस्थेटिक गरीब. आम्ही असे 3 गरीब आहे भाई. आणि आमचं पाळणं किंवा जत्रा बघणं असंच असतं. आम्ही फक्त बघतो. मी काय बोललो होतो तुम्हाला की मी जत्रा दाखवायला आणणार आहे. मी असं थोडी बोललो होतं की मी जत्रामध्ये बसून दाखवेल. काय करू भाई काहीतरी बोलावं लागतं, कंटिन्युटी राहू द्यावी लागते भाई. गाईज सोबत इंटरॅक्शन मला ठेवावं लागेल. त्याच्यामुळे आता माझं जे डोक्यात येतंय मी ते बोलतोय भाई. मग गाईज मध्ये गर्ल्स पण येतात ना भाई. मग गाईज अँड गर्ल्स म्हणतात का काही. बापरे गाईज पाऊस पडायला लागलाय आणि आता आपण पोहोचलोय प्रेम मंदिरात. बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं हे बनवलेलं आहे, प्रवेशद्वार बनवलंय. बाकी मध्ये बघू अजून काय काय बनवलेलं आहे. मी रील्स मध्ये तसं बघितलंय पण मग रील्स आणि रियालिटी मध्ये फरक असतो. सो एकदा तरी बघून घेऊ कसं आहे. बघू काय काही नाही तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही इकडनं लांबून बघू शकता किती सुंदर आहे. परत एकदा तरी तुम्हाला दाखवून देतो कसं आहे काय. लेट्स गो नाव. इथे चप्पल स्टँड बिन ठेवायचे. चप्पल इकडे काढ. इकडे नको काढू बरं का. सुंदर. बापरे गर्दी काय बेकार आहे भाई. इकडे गाई आहे मस्त. गोशाळा बनवली आय थिंक. पूर्ण गोशाळाच बनवलेली. भारी. ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व मान्यवर यांच्या ठिकाणी स्वागत करायचंय. मंदिर तर हुबहू तसंच साकारलंय एकदम. गबरी गर्दी तर बेकार एकदम खतरनाक गर्दी बघू शकता. पाऊस पण येतोय. वाव बघा तुम्ही पूर्ण प्रदर्शन दाखवलेलं आहे. लाईक कसे वासुदेव घेऊन चालले कृष्णाला. त्याच्यानंतर पुढे जाऊन ते मथुरेत किती काय काय पराक्रम केले सगळ्या गोष्टी. खूप सुंदर असं प्रदर्शन केलेलं आहे बघू शकता. ही पण मूर्ती इतकी भारी आहे. एक नंबर. हे मटकी फोडताना आहे बघा. हे बघा स्पीकर पण चालू आहे लिटरली.
नागदेवतावर नागदेवतानी कालिया नागवर बसलेले होते त्यांचं तसं गुलाबी केलेलं प्रेम मंदिर म्हणजे प्रेमाचं मंदिर. तर त्याचं पूर्ण ध्यान देऊन त्यांनी गुलाबी पूर्ण बनवलेलं आहे व्यवस्थित. लाईक सगळं एकदम इतकं सुंदर आहे. तुम्ही असं लांबून बघू शकता बघा, हे झाड आहे ना आणि याच्या खाली ते इतकं शूट करतं. आणि हे झाड असं तर असं बी नाही की त्यांनी बनवलेलं आहे, लिटरली ते ऑलरेडी होतं आणि त्याच्यावर त्यांनी त्यांची कारिगिरी केलेली. खूप भारी. गर्दी तर तुम्ही बघूच शकता किती बेकार गर्दी झाली. कसं वाटलं संस्कृती रिव्ह्यू दे. पाऊस पडतोय असं, पाऊस तर पडणारच आहे भाई, पावसाचे दिवस आहे तर पाऊसच पडेल. तुला काय वाटतं अभिषेक कसा बनवला? अरे बाहेरचं तर बघितलं ना, चांगलं बनलं. परत या ठिकाणी स्वागत महिला सर्व मान्यवर यांचं पण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. किती सुंदर आहे. असं नाही बाबा पण आता इथून आवाज दिला हातून देतील माहिती कळते घे बा. या ठिकाणी प्राध्यापक पंकज नागपूर परिवार यांचं स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थानं कुटुंब प्रबोधनावरती ज्यांचं या ठिकाणी आपण आता मध्ये आलेलो आहे. महत्वपूर्ण व्याख्यान या ठिकाणी सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो मी. ते म्हणजे प्राध्यापक पंकज नागपूर सर आणि त्यांचा परिवार. चालत राहा जबरदस्त असं मध्ये असं शांतता पण वाटते. या मान्यवरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आपल्याला. या ठिकाणी लगेच प्रजापिता कुमारी ईश्वरे शिवजला इंद्रानगर गड यांच्याकडनं या ठिकाणी या ठिकाणी प्रस्तुत होत आहे. थर्मोकॉल नाही आणि कपडा आणि बांबू हे तुम्ही बघू शकता. हे प्रॉपरली थर्मोकॉलने बनवलेले आहे. हे जे बनवलं आहे हे पूर्ण थर्मोकॉलचं आहे. किती वेळ लागला असेल बनवायला सुद्धा. एकदम जबरदस्त थर्मोकॉलचं खूप वेळ लागला असेल बनवायला. ओम शांती ओम शांती ओम शांती. गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर आहे. मोठी खूप सुंदर बनवली आहे. इकडे सगळे पोस्टर्स लावलेले. हे झाडावाला तुम्ही असं कार्टून मध्ये तर 100% बघितलं असेल की हे सगळे इन्सिडेंट. हा इन्सिडेंट ते सगळे कॉपरेट करणार. बघा ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. या संस्थेच्या संपूर्ण जगामध्ये 140 पेक्षा अधिक देशामध्ये खूप सुंदर. यापेक्षाही अधिक केंद्राद्वारे कार्य चालू आहे. या संस्थेमध्ये सर्वसामान्य जनतेला सर्वच प्रकारचं ज्ञान मिळावं या उद्देशाने या संस्थेत वेगवेगळ्या केलेल्या आहेत. खूप सुंदर. रिसर्च आहे, एज्युकेशन आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, असे विविध प्रकारच्या विंग्स निर्माण करून सर्वांचा सहभाग या संस्थेत कसा होईल त्यासाठी प्रयत्न केला जातो. या संस्थेचे जे आपले सगळे पुढे येऊन लागलो. सगळे मागे अभिषेक आणि ते सगळं एक पथनाट्य पण सादर करताय. कमजोर मानव को अपने वश में करके तू गुजरा रहा है. तेरे राज्य का अब राज का टोटल पूर्ण पथनाट्य तेरे पापों की अब अति हो चुकी है. अति के बाद अब तेरा अंत निश्चित है. अरे नादान बालिके,
तू नहीं जानती, गाईज लोग मुझे जान से भी ज्यादा तुम्हाला प्यार करते तुम्ही हैं। काय त्यातनं काय काय मेरे न मिलने पर हा बीडी वो सिगरेट बेचैन वाला, हो जाते हैं। ड्रग्स, पान, शराब, पान मसाला, तंबाकू, दारू, सिगरेट, ड्रग्स, ये सब मेरे ही साथी और क्या हैं। है? मेरे गुटखा, साथियों, हाँ, बताओ तंबाकू। इसे हमारा राज्य कैसे चल रहा है। कमेंट करा मला। डान्स लय भारी करताय पण ज्या लोकांना जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। खतरनाक है वो। चलो भाई, बेस्ट एक्सपिरियन्स होता काका बघताय काय होतं ब्लॉग चलो सो गाईज कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करा आणि अजून तुम्हाला असे व्हिडिओज पाहिजे असतील तर ह्या लाल बटनवर पक्का क्लिक करा. सो प्लीज सबस्क्राईब आणि अजून अशी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल मी उद्या. सो लेट्स गो.